नमस्कार. मनसिद्ध क्रिएशन या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. चला ऐकूया भाग 3 कन्फेशन. बोलता बोलता एव्हाना ते आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. त्यांना बघताच नीलाने सरळ आत जाण्याची खूण केली. दुसऱ्या मिनिटाला ते आयुक्तांसमोर उभे होते. त्यांना बसण्याची खूण करत आयुक्त म्हणाले, बोला. जॉनीने थोडक्यात सर्व सांगितले. त्यांनी पण तोच प्रश्न केला जो अजयने थोडा वेळापूर्वी केला होता. त्याकरता मला या लोकांवर पाळत ठेवावी लागेल. त्याने काय साध्य होणार? त्यांना जर काही झाले नाही आणि दुसरीकडे खून पडले नाहीत तर आपला तर्क बरोबर. कारण आपल्या हालचाली बघून कदाचित त्या व्यक्तीने प्लॅन पुढे ढकलला असे म्हणता येईल. आपल्याला अजून पाळत वाढवावी लागेल. थोडा विचार करून आयुक्त म्हणाले, बरोबर. पण काही झाले तर? त्यांना काही झाले आणि दुसरीकडे काही झाले नाही तर आपण बरोबर. पण त्यांना काही झाले आणि दुसरीकडे पण काही झाले तर? दुसऱ्या केसचा त्याच्याशी संबंध आहे का ते तपासून आपण बरोबर की चूक हे बघू शकतो. ठीक आहे, हसून आयुक्त म्हणाले, गो अहेड. दोघेही उठले आणि जायला निघाले. ते बाहेर पडणार तोच आयुक्त मागून मिश्किलपणे म्हणाले, जॉनी, सर्वजण जिवंत राहतील याची काळजी घे बरं का. आपण दिवसभर जॉनी सोबत काम करत असलो तरी विचार करण्याच्या बाबतीत जॉनी फारच गतिमान आहे हे एव्हाना अजयला उमगले होते. त्यामुळे नकळत तो जॉनीला सर म्हणू लागला होता. सर, आता पुढे? जॉनीने विचारले. आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे पाळत ठेवणे. त्यामुळे आपल्याला 1-2 दिवस वेळ मिळू शकतो. आपल्याकडे तर 2च अंदाजे नावे आहेत. तिसरा वकील असू शकतो. क्षणभर विचार करत जॉनी म्हणाला, धरून चलू त्या व्यक्तीला ही माहिती ग्रेवयार्डमध्ये मिळाली म्हणजे तो इथला राहणारा नाही. किंवा इथला राहणारा असेल आणि बऱ्याच कालावधीनंतर आला असेल, अजयने तर्क केला. हा, तसंही असू शकते. मग त्याला एवढी डिटेल माहिती कुणी दिली असेल? डेव्हिड. पण तो तर वेड्याच्या इस्पितळात आहे. आणि तो वेडा कशी काय माहिती देईल? जर तो वेडा असता तर? प्रत्येक शब्दावर जोर देत जॉनी म्हणाला, प्रथम त्याला भेटू. या तिघांवर लक्ष ठेवायला एक माणूस ठेव. चल. बाहेर येताच अजयला गाडी वेड्याच्या इस्पितळाकडे घ्यायला सांगितली. डेव्हिड डिकॉस्टा. त्याला भेटून काही उपयोग होणार नाही. वेड्यांच्या इस्पितळाचे प्रमुख डॉक्टर दीक्षित म्हणाले. का? तो कोणाशीही बोलत नाही. होल्टाईड नाही एवढंच, पण संपर्क कोणाशीही नाही. भेटून तर बघू. जशी तुमची इच्छा. असे म्हणून त्यांनी एका वॉर्डबॉयला बोलवले आणि डेव्हिडकडे घेऊन जा असे सांगितले. वॉर्डबॉयने त्यांना डेव्हिडकडे नेले. दार उघडले आणि काही लागल्यास सांगा असे म्हणून तो बाहेर उभा राहिला. डेव्हिड खिडकी बाहेर पाहत होता. दार उघडण्याचा बोलण्याचा आवाज आला तरी त्याने दखल घेतली नाही किंवा वळूनही मागे बघितले नाही. डेव्हिड, मी जॉनी मेडोन्झा. प्रतिसाद 0. मला कल्पना आहे तुला काय वाटत असेल याची. प्रतिसाद 0. मला सांग, त्या दिवशी ऑपरेशन रूम मध्ये नक्की काय घडलं? प्रतिसाद 0. असे 2-3 प्रश्न अजयनेही विचारले, पण डेव्हिडने कसलाही प्रतिसाद दिला नाही. 10 मिनिटांनी दोघांनी कंटाळून नाद सोडला. अजून कोणी भेटायला येतं का याला? हो, फादर दिब्रिटो येतात प्रत्येक रविवारी. पण तो त्यांच्याशीही काही बोलत नाही. डॉक्टरांचे आभार मानून दोघेही बाहेर पडले. नंतर दोघेही भरपेट जेवले. जेवण करत असताना जॉनीनं केसचं नावही काढलं नाही, पण जेवण झाल्याबरोबर म्हणाला, चला डॉक्टर सतीशची भेट घेऊ. डॉक्टर सतीश एक नावाजलेले सर्जन होते.
साठीच्या जवळपास असलेले डॉक्टर एकटेच एका आलिशान सोसायटीत राहत होते. पत्नी वारली होती, मुले परदेशी स्थायिक झाली होती. नवजीवन हॉस्पिटलचे अर्धवयू म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सतीश हॉस्पिटल सोडून इतर सामाजिक कार्यक्रमात सहसा जात नसत. त्यांचा जनसंपर्क जवळपास शून्य होता. रात्री 10:30च्या सुमारास जॉनीने त्यांच्या घरावरची बेल वाजवली. 5 मिनिटांनी डॉक्टरांनी स्वतः दार उघडले आणि जॉनीकडे प्रश्नार्थ मुद्रेने बघितले. जॉनी आय कार्ड दाखवत म्हणाला, पोलीस. काहीशा नाखुशीनेच त्यांनी दार उघडले आणि दोघांनाही आत घेतले. त्यांना बसण्याची खूण करत ते म्हणाले, तुम्ही भेटण्यासाठी फार चुकीची वेळ निवडली. जॉनीने का असं विचारत टीपॉयकडे इशारा केला. त्यावर पेयपान सुरू असल्याच्या खुणा होत्या. किती राऊंड झाले? जॉनीने विचारले. 2. त्यावर जॉनीने 4 बोटे त्यांच्यासमोर धरली आणि विचारलं, हे किती? 4. एवढी शुद्ध माझ्या दृष्टीने पुरेशी आहे. जॉनी सोप्यावर आरामात बसत म्हणाला, माझे बोलणे ऐकल्यावर तुमची नशा पूर्ण उतरेल. एवढे काय सांगणार आहात तुम्ही? हेच की तुमचा जीव धोक्यात आहे. कोण माझा जीव घेणार आहे? कोणापासून मला धोका आहे ती माहिती अजून मिळाली नाही, पण तुम्हीच विचार करा तुम्हाला कोणापासून धोका आहे ते. सतीशनी एका दमात ग्लास रिता केला. वर कितीही बेपर्वाई दाखवत असले तरी कपाळावर घाम आला होता. पोलिसांनी मला संरक्षण द्यायला हवे. निरपराध नागरिकांचे संरक्षण पोलीस करतात, गुन्हेगारांचे नाही, जॉनी ठामपणे म्हणाला. पण रुचच्या केसमध्ये कोर्टानं मला निर्दोष सोडले आहे. जॉनी आणि अजयनं चमकून एकमेकांकडे बघितले. मी तर रुचचं नाव पण घेतलं नाही, जॉनी म्हणाला. कोर्टात निर्दोष सुटला याचा अर्थ तुम्ही निर्दोष आहातच असा होत नाही. पण आपण वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते ती व्यक्ती खून करायला येईल तेव्हा त्याच्याशीच बोला, अर्थात त्याने बोलू दिले तर. तसे तुम्हाला सावध करणं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही केले. तसेही आमचा एक माणूस संरक्षणासाठी आहे. हे ऐकल्यावर सतीशला जरासं हायसं वाटलं. मी सकाळी 6 वाजता परत तुम्हाला भेटायला येईन. होपफुली आपण भेटू, असे यांत्रिकपणे म्हणून सतीशच्या प्रतिक्रियेची वाट न बघता दोघेही बाहेर पडले. चला आता डॉक्टर गोपाल शर्मांची भेट घेऊ, जॉनी म्हणाला. डॉक्टर गोपाल शर्मा तुलनेने जास्त सुरक्षित वातावरणात होते. त्यांच्या सोसायटीत सुरक्षा रक्षकाकडे नोंद केल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश नव्हता. त्यांना पण योग्य सूचना देऊन जॉनी अजयला म्हणाला, आता आपण यादीतल्या शेवटच्या भिडूला भेटू. एकदम बरोबर. बरे झाले आठवण केली, त्याला पण भेटूच. ॲडव्होकेट सुनील घाटे हे शहरातील प्रसिद्ध वकील होते. तुम्ही खून केला तरी मला ते खरे सांगा. तुम्हाला निर्दोष सोडण्याची जबाबदारी माझी, हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्याकरता भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नसे. मी नाही तर दुसरा कोणी हेच करून पैसे कमवेल, मग मी केलं तर काय वाईट, असे ते उघडपणे बोलूनही दाखवत. अशा माणसाला आपल्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजयला आलेलं बघून आश्चर्य वाटले. त्यांनी ते अजिबात लपवलंही नाही. ओ हो, आज काय आमचं नशीब उघडलं म्हणावं की दिवस भरले म्हणावे, ते तिरकसपणे म्हणाले. हा टोला जॉनीच्या एन्काउंटर प्रसिद्धीला उद्देशून होता. जॉनीचे त्यांच्याशी अजिबात पटत नसे. ही गोष्ट जगजाहीर होती. काहीही समजा, सावध रहा म्हणून सांगायला आलो आहे. असे काय केले मी? थोडक्यात सर्व सांगून जॉनी म्हणाला, माझ्या अंदाजानुसार तुम्ही पण त्याच्या हिट लिस्टवर आहात. पण माझा काय संबंध येतो?
माझ्या आशिराने जे पुरावे दिले ते मी योग्य प्रकारे न्यायालयात मांडले आणि त्याला निर्दोष सोडवले. त्यात माझा काय दोष? तो प्रत्यक्ष भेटेल तेव्हा त्याला समजावून सांगा, जॉनीने तुटकपणे म्हणाला. अर्थात त्याने बोलू दिले तर. पोलिसांना वर्दीतले गुन्हेगार म्हणतात ते काही खोटे नाही. वकील या शब्दाचा लॉंग फॉर्म यापेक्षाही खराब आहे. जॉनी, तुझे मराठी खूप छान आहे हे मला माहीत आहे, पण वकील हा शब्द आहे, तो लॉंग फॉर्म करायला अक्षरांनी बनलेला नाही. का नाही? व म्हणजे वटवट्या, की म्हणजे किरकिऱ्या आणि ल म्हणजे लबाड. जॉनी अजयला बाहेर चालण्याची खूण करत म्हणाला. बाहेर पडताच अजय म्हणाला, वकील शब्दाची फोड तर मला पण माहीत नव्हती. तुमचे मराठी खूपच छान आहे हा सर. त्यात काय विशेष? माझी पत्नी पुण्याची आहे. गाडीत बसत जॉनी म्हणाला. थोडा वेळ दोघेही शांत बसले. नंतर काही आठवल्यासारखं करून जॉनी म्हणाला, अजून एक सांगायचं राहिलं. गस्तीच्या गाडीला या तिघांच्याही घरावरून जाताना सायरन वाजवत जायला सांग. हा माणूस काही विसरणं अशक्य आहे असा विचार करत अजयने सूचना दिली. आणि अजून काही आहे या अपेक्षेने जॉनीकडे पाहिलं. जॉनीने जणू काही त्याच्या मनातलं ओळखलं आणि नकारार्थी मान हलवली. एक समाधानाचा सुस्कारा सोडत अजयने गाडी सुरू केली. सर, तुम्हाला आधी सोडतो. कशाला? तुझं घर जवळ आहे, तुला सोडतो आणि मग मी गाडी घेऊन जाईन. चालेल म्हणत अजय अर्धा तासात घराजवळ आला. घराजवळ गाडी थांबल्यावर त्याने जॉनीला कॉफी करता आग्रह केला, पण नंतर येईन असं म्हणत जॉनीने गाडीचा ताबा घेतला आणि निरोप दिला. सकाळी 6 वाजता जॉनीने प्रथम कंट्रोल रूमला फोन करून बातम्या विचारल्या. कोणतीही मोठी घटना झालेली नाही हे कळाल्यावर समाधानाचा निश्वास सोडला. नंतर अजयला शर्माचा हाल हवाला विचारायला सांगितले आणि स्वतः मेहतांकडे गेला. बेल वाजवल्याबरोबर मेहतांनी दार उघडले. त्यांच्या अवतारावरून ते झोपले नसावेत हे स्पष्ट दिसत होते. काही शोध लागला का? त्यांनी अधीरतेने विचारले. नाही, जॉनी शांतपणे म्हणाला. दिवसा काही झाले तर? मेहता घाबरून म्हणाले. आजचा दिवस तुमच्या संरक्षणासाठी एक माणूस बोलावतो. किती दिवस अजून द्यायचे ते आयुक्त ठरवतील, जॉनी रुक्षपणे म्हणाला. फार चांगले होईल. मी आयुक्तांना पण सांगतो. तोवर आपण चहा घेऊ. रात्र सुरळीत पार पडल्याने मेहतांना जरा विश्वास आला होता. त्यांनी लगेच आयुक्तांना फोन लावला. जॉनीने खूप चांगले सहकार्य केल्याचे सांगून अजून काही दिवस ही व्यवस्था चालू ठेवण्याची विनंती केली. आयुक्तांनी बहुतेक नंतर कळवतो म्हणून पोळवण केली असावी, कारण बोलले संपल्यावर ते काहीच बोलले नाहीत. तिथून जॉनी थेट कार्यालयात गेला. तासाभरात अजय पण आला. दोघेही आढावा घेत असताना आयुक्तांनी बोलावले. गुड जॉब, त्यांनी सुरुवात केली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका. आता एक दिवस हाती मिळाला आहे तर रूथचा इतिहास आणि ती सुनंदा नर्स कुठे गायब झाली हे शोधून काढा. आणि जॉनी, डॉक्टर मेहतांना कळव की अजून 8 दिवस ही गस्त चालू राहील. दिवसा संरक्षण द्यायची गरज नाही. गुड डे. बाहेर येताच अजयने भराभर फोन करायला सुरुवात केली. 1-2 फोन झाल्यावर जॉनीने थांब म्हणून हाताने खून केली. काय करतोयस? सुनंदाचा तपास. सरो हॉस्पिटलमध्ये फोन करून या नावाची कोणी नर्स जॉईन झाली आहे का ते विचारतो. आणि जॉईन झाली असे तर कळवा असेही सांगतोय. आपल्याला बॉसनी जर एखादे काम दिले तर ते आपण ताबडतोब करायला पाहिजे, ते बरोबर आहे. पण तेच काम आपण स्मार्टली करू शकत असलो तर बरीच एनर्जी वाचवू शकतो. ते कसे? जरा विचार करून काम केल्यास. थोडा विचार कर. शोधायचे कोणाला? सुनंदाला. सुनंदा कोण? एक कुशल प्रशिक्षित नर्स, ऑपरेशन थिएटर आणि ICU मध्ये काम करणारी. इतकी क्वालिफाईड नर्स मोठ्या हॉस्पिटलमध्येच काम करणार. नर्सेसचा इतका तुटवडा आहे की सरकारने प्रत्येक राज्यात
स्टेट नर्सिंग ब्युरो स्थापन केले आहे. त्यामध्ये प्रत्येक नर्सला नोंदणी करणे, सध्याचे कामाचे ठिकाण नोंदवणे बंधनकारक केले आहे. ही माहिती कॉम्प्युटराइज असून सर्व राज्यात शेअर केली जाते. अजय चकित होऊन ऐकत होता. मग गुरु, ही कोणत्या शहरात असेल असं आपलं अनुमानशास्त्र सांगतं? माझ्या अंदाजानं ती पुण्यात असावी. अजयने ताबडतोब नर्सिंग ब्युरोला फोन केला. 10 मिनिटातच सुनंदाची पूर्ण कुंडली त्याच्या मेलवर आली. ती वाचताच त्याने जॉनीला विचारले, ती पुण्यात असेल असे का वाटले तुम्हाला? त्याला 2 कारण आहेत, जॉनी उसन्या गांभीर्यानं म्हणाला. कोणती? एक तर ती कोल्हापूरची आहे, म्हणजे तिला पुणे जवळ आहे. आणि दुसरं कारण, रोमा सध्या पुण्यात आहे. यावर दोघेही खळखळून हसले. 2:30ची फ्लाईट आहे, मला निघायला हवं. हे सर्व तुम्हाला कुणी सांगितलं, शिकवलं? न राहून अजयने विचारले. आयुक्तांच्या केबिनकडे बोट करून जॉनी म्हणाला. त्यांनी आणि पुस्तकांनी. वाचाल तेवढं कमीच असतं. बरं, 2 दिवस इथली बाजू सांभाळ. काही घडलंच तर मला कळव. 4 वाजता जॉनी पुण्याला घरी पोहोचला. त्याला बघून रोमाला जरा नवल वाटलं, तरी तिने तसं दाखवलं नाही, कारण तीही पोलिसाचीच पत्नी होती. आपला पती 8 ते 5 या पठडीत नाही हे तिने आधीच गृहीत धरलं होतं. त्यामुळे रागाचा लोभाचा प्रश्नच नव्हता. तो दिवस तरी त्यांनी पुरेपूर एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10लाच जॉनी रुबी नर्सिंग हॉस्पिटलला पोहोचला. स्वागत कक्षावर त्याने आपला परिचय देऊन सुनंदाला भेटायचे आहे म्हणून सांगितले. 10 मिनिटातच सुनंदा आली. साधारणपणे 40च्या आसपास असलेली सुनंदाचे व्यक्तिमत्व छाप पाडणारे होते. राहणीमान अर्थातच नीटनेटके आणि टापटिपीचे होते. आपण? तिने विचारले. जॉनीने थोडक्यात स्वतःची ओळख आणि भेटीचे कारण सांगितले. आपण कॅन्टीनमध्ये बसून बोलूयात, तिने सुचवले. जॉनीची अर्थात काहीच हरकत नव्हती. कॅन्टीनमध्ये बसल्यावर ऑर्डर देऊन झाल्यावर तिने काही विचारायच्या आत रुथची केस रिओपन वगैरे करण्यासाठी मी इथे आलेलो नाही, असा जॉनीने खुलासा केला. मग? उलट या केसमधली काही जणांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या संबंधाने मी चौकशी करत आहे. एवढेच कारण आहे, तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. तिच्या नजरेला नजर देणं शक्य न झाल्याने जॉनीने नजर झुकवली. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे काही थोडे लोक स्वतःशी प्रामाणिक राहून काम करतात, त्यातले तुम्ही एक आहात. हे मला माहीत आहे म्हणून तुम्हाला अजून काही विचारलं नाही. तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते. तुम्ही खरे तर महत्वाच्या साक्षीदार आहात. पण ऑपरेशन संपवल्यावर तुम्ही ज्या नाहीशा झाल्या ते आत्ताच दिसला. पोलिसांनी तुम्हाला शोधलं नाही. नक्की काय झालं? ऑपरेशन नंतर जी डेव्हिडने आत घुसून मारामारी केली त्यावेळी मी तिथं नव्हते म्हणून पोलिसांनी मला शोधलं नसेल. पटत नाही. तुम्ही नंतर नोकरी पण सोडली. काय झालं ते सविस्तर सांगा. ठीक आहे. रुथने हॉस्पिटलमध्ये चाललेले अवयव विक्रीचे रॅकेट उघडकीला आणण्याचे ठरवले होते. तसे तिने मेहतांना सांगितले होते. तिला कल्पना नव्हती की तोच सूत्रधार आहे. त्यावेळेसच तिला संपवायचं त्यांनी प्लॅन केला होता. तुम्हाला कल्पना होती? अस्पष्ट होती. मी सावध करण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यातच तिचे बाळंतपणाचे ऑपरेशन उद्भवले. एवढ्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये कसा प्रॉब्लेम येऊ शकतो? ऑपरेशन करणारे डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा होते. हाच मुख्य प्रॉब्लेम होता. सुनंदा शांतपणे म्हणाली. पण मेडिकल एथिक्स, हिपोक्रेटिक ओथ, ज्यांना शक्य आहे असे गरजूवंत किडनीसाठी 25-30 लाख सहज देतात. त्याच्या पुढे या गोष्टी गौण आहेत. ज्या दिवशी ज्या पद्धतीनं मेहतांनी ऑपरेशनला सुरुवात केली
तीच संशयास्पद होती. त्यांचे हात थरथरत होते, सारखा घाम पुसत होते. 10 मिनिटातच शर्मांनी त्यांना बाजूला केलं. तोवर फार उशीर झाला होता. शर्मांनी बाळ बाहेर काढून स्वच्छ केलं. 2 मिनिटे प्रयत्न करूनही ते श्वास घेईना किंवा रडेना, म्हणून माझ्याकडे देत डिस्पोज कर असं सांगितलं. मेहता एवढा वेळ काय करत होते? सुन्न होऊन बाजूला उभे होते. त्यांना स्वतःलाही सावरता येत नव्हतं. मी डिस्पोज बॅगमध्ये बाळ ठेवलं आणि लगेच बाहेर पडले. तेव्हा डेव्हिड बाहेर नव्हता. मी डिस्पोज रूमकडे जाऊ लागले. जेमतेम 20-25 पावलं गेली असेल नसेल तोच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आता परत आत गेल्यास तो खाटीक याचाही प्राण घेईल अशी मला भीती वाटू लागली. म्हणून मी सरळ बाहेर पडली आणि जवळच्याच सिटी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे माझी मैत्रीण रेखा काम करते. मी तिला ते बाळ दिले आणि 2 दिवसांनी पुरेसे स्टेबल झाल्यावर अनाथ आश्रमात हलवले. तुम्हाला कोणी काही विचारलं नाही? नाही. मी नर्स आहे आणि माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे. मी कोणाचेही कोणतेही गैरकृत्य करणार नाही याची सर्वांना खात्री आहे. एव्हाना रुचची केस पेपरमध्ये गाजू लागली त्यावेळी मी घाबरले आणि सरळ पुण्याला आले. आता जेव्हा जमेल तेव्हा बाळाला भेटते. बाकी केसचे काय झाले वगैरे याच्याशी माझा काहीही संबंध नाही. यानंतर 2 मिनिटे दोघात काहीही बोलणं झालं नाही. शेवटी जॉनीने विचारले, डेव्हिडला हे माहिती आहे? नाही. रुथचा अजून कोणी प्रेमी? शक्यच नाही. कॉलेजची माहिती नाही आणि डेव्हिडला हा प्रश्न विचारू नका. तो तुम्हाला परत काही विचारायला शिल्लक ठेवणार नाही. त्या दिवशी पोलीस 5 मिनिटे उशिरा आले असते तर दोन्ही डॉक्टर मेलेच असते. ते बाळ आता मोठं, लीला आता 1 वर्ष आणि 7 महिन्याची आहे. एकदम रुच सारखी दिसते. मी तिचा पत्ता देते. मला आता गेलं पाहिजे. मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. माझे फक्त एकच मागणे आहे. जॉनी सावकाश उठला आणि तिला अजून काही बोलू न देता स्थिर आवाजात ठामपणे म्हणाला, मला कल्पना आहे. रुथला न्याय मिळेल. ती आता माझी जबाबदारी आहे.